या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः। गजलक्ष्मी, गजलक्ष्मी घरात का ठेवावी किंवा गजांत लक्ष्मी घरात का ठेवावी? बघा, फक्त सोनं नाणं पैसा अडक एवढंच आलं म्हणजे लक्ष्मी नसते. लक्ष्मीचे वेगवेगळे रूप आहेत. ते कसे? एखाद्याला गाडी हवी असते, एखाद्याला धन हवं असतं, एखाद्याला प्रॉपर्टी हवी असते, एखाद्याला इस्टेट हवी असते, एखाद्याला मोठं घर हवं असतं, एखाद्याला सोनं हवं असतं, एखाद्याला चांदी हवी असते, एखाद्याला नाणं हवं असतं, एखाद्याला लक्झुरियस जीवन हवं असतं. अशा प्रकारे या गोष्टी फक्त माता भगवती लक्ष्मीच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकतात. मग गजांत लक्ष्मी हे 10 प्रकारच्या ज्या लक्ष्मी आहेत ते देणारी गजलक्ष्मी असं म्हणलं जातं. हत्तीच्या स्वरूपात ही गजलक्ष्मी तुम्हाला बाजारात मिळेल. ही गजलक्ष्मीची प्रतिमा असते. आपल्या देवघरात तांदळाच्या राशीवरती आपल्याला ही स्थापना करायची. प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी, फक्त शुक्रवारी व्रत करा. मंगळवारच्या दिवशी स्नान अभिषेक रोज या गजलक्ष्मीला घालायचंय. 45 डेज म्हणजे 45 दिवस आपल्याला ही गजलक्ष्मी साधना करायची आहे. लाल रंगाच्या वस्तू गजलक्ष्मीला अर्पण करायचे. दूध, दही आणि तांदळाची खीर गावरान तुपात बनवलेली अर्पण करा. 41 दिवस व्रत करा. गजलक्ष्मी त्वरित प्रसन्न होते. परंतु कष्ट हे मूळ भांडवल आहे. कष्ट न करता जर या गोष्टी मागताल तर काहीच मिळणार नाही. ओम